जी युवा पिढी आहे ती कुठे ना कुठेतरी या क्षेत्रामध्ये वळते आहे. आता तुम्ही बघायला गेला तर खूप अगोदरपासून या क्षेत्राला बघत असाल, तर तुम्ही यांना काय संदेश द्याल मग? नाही, आता कसं झालंय, थोडं प्रत्येक क्षेत्रात चुरशीचं व्हायला लागलंय. बरोबर तर प्रत्येक गाडी मालकांनी म्हणा किंवा पब्लिकनी म्हणा थोडं संयम बाळगला पाहिजे. मग कमिटी जीव तोडून तुम्हाला सांगते की गाडी पुढे आणू नका, ऐकलं पाहिजे. तुम्ही ऐकाल तर तुमचे बैल सेफ राहतील, ड्रायव्हर सेफ राहील, तुमची गाडी सेफ राहील. पुढच्या बंदरात तुम्ही आणखी कमी धावत असतील बैल किंवा काय कुठे अडथळा झाला असेल तर तुम्ही आणखी मेहनत करून पुढच्या बंदरात चांगली मेहनत करा. पण भांडणं वगैरे असं काही करायला पाहिजे. आता ही नवीन पिढी पण नाही, शक्यता नाही दिसत म्हणा, तरी पण त्याने संयम थोडासा बाळगला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज अष्टमी माती बंदर येथे माननीय श्री प्रमोद शेठ मस्कर यांनी भव्य दिव्य मी म्हणेल की बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. आणि त्या बैलगाडी शर्यतीमध्ये 1 नंबरचे मानकरी मागच्याच आपला चिखलीचं मी म्हणेल त्या माती बंदरामध्ये दादाचा 1 नंबर झालेला होता. आणि आज याच परत एकदा मी म्हणेल की अष्टमी माती बंदरामध्ये जे आपला अलिबागचा जो पर्व आहे, अलिबाग रोहा मी म्हणेल किंवा मुरुड यांचं मिळून ज्या बैलगाडी शर्यत असतात त्यातली एक शेवटची शर्यत माती बंदराची मी म्हणेल इथं झालेली होती. आणि त्यामध्ये दादा तुम्ही 1 नंबरचे मानकरी झालात, तर कसा आहे आनंद आज शेवटचा? मी मागे म्हणालो की चिखलीमध्ये मी म्हणालो की बाबा जाऊ द्या, ती शेवटची शर्यत मला तरी वाटलेली होती, पण त्यानंतर आज अष्टमीमध्ये शर्यत भरली आणि ती शेवटची शर्यत झाली आणि त्यामध्ये तुम्ही 1 नंबरचे मानकरी झालात, तर कसा आहे आनंद? आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही चिखलीला पण 1 नंबर केला होता, नंतर त्याच्यानंतर पलीला पण शर्यत झाली होती. आम्ही तिथं पण आमची गाडी 2 नंबरची बक्षीस गुलाल पात्र झाली होती. 2 नंबर झाले, 2 नंबर झालं होतं. आणि आज आमची गाडी 1 नंबरची बक्षीस पात्र झाली. 1 नंबरची बक्षीस पात्र झाली. आणि ही सर्व आमच्या ड्रायव्हरची इच्छा होती की आपल्याला गाडी बंद नाही करायची, मला गाडी अजून हाकलायची आहे. नाही, बरोबरच. कारण की आतापर्यंत बघायला गेलं तर बहुतेक जे पण फायनल सम्राट असो किंवा ज्या पण गाड्या आहेत त्यांनी आतापर्यंत गाड्या बंद केलेल्या आहेत. कारण की वाढतं ऊन बोलेल किंवा ज्याचे त्याचं म्हणजे एक काय बोलतात मी माइंडसेट असतो, त्यानुसार ते लोक गाड्या हाकलत असतात. पण तुम्ही गाडी सुरू ठेवली तर का सुरू ठेवली? आता कसं आहे, प्रत्येकाचं माइंडसेट वेगवेगळा असतो. काही बैल म्हणजे थंडीच्या दिवसात चांगली धावतात, काही बैल उन्हाळ्यात चांगली धावतात, म्हणजे ऊन असतं तेव्हा. आमची बैल उन्हाळ्यात हिवाळ्यात चांगली धावतात. तर मग आमचे ड्रायव्हर म्हणाले की आपण गाडी ठेवायची चालू, रनिंग मध्ये ठेवायची. आणि मग त्याच्यानुसार आम्ही मेहनत आमची तेवढीच ठेवली आणि त्याचं फळ आम्हाला आता मिळतंय. म्हणजे मिळतंय आता आम्हाला लगातार 3 गुलाल मिळाले फायनलचे, 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3 नाही, म्हणजे 3 गुलाल आम्हाला 1 नंबरचे 2 गुलाल मिळाले आणि 2 नंबरचा 1 गुलाल मिळाला. अच्छा, चिखलीमध्ये आणि इथे 1 नंबर आणि आपला जो 2 नंबर पण होता तो आमचा एक पावलात, म्हणजे आमच्या पाठी आहेच एक पावलाने आमचा. तुम्हाला तर माहितीच आहे, प्रत्येक बंदरात आमचा एक पावलाने आमचा 1 नंबरचा गुलाल हुकत होता. आज तो आम्हाला मिळाला. इथे पण चांगलं गाडी धावली मिळाला. कारण की जेव्हा पर्व सुरू झालेलं होतं आपलं, मी म्हणेल की दिवाळी नंतर जे पर्व सुरू होतं जसं झालेलं होतं मागच्या वर्षी, आणि त्यानंतर आज संपता बैलांनी खूप जास्त गुलाल आपल्याला दिले. सुरुवातीला कुठेतरी एक काटेकिटे करत गुलाल राहत होते, पण आता ते मी म्हणेल की जी खंतार आलेली होती बैलांनी भरून काढलेली आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, भरून काढली म्हणजे आम्हाला बैलांनी कधीच नाराज नाही केला. म्हणजे आम्ही प्रत्येक बंदरात जायचो. आता हल्ली अलिबाग बंदरात कसं असतं, टायमिंग देतात लोक, टायमिंग नुसार. आम्ही कोणत्याही बंदरात गाडी नेली टायमिंग साठी तरी आमची गाडी 1 ते 8 मध्ये कायम असायची. म्हणजे गुलाल नसं मिळायचा, 2 नंबर 3 नंबरचा गुलाल, 1 नंबरचा गुलाल आम्हाला नसा स्टार्टिंग गाडीला भेटायचा. पण आमची गाडी 1 ते 8 मध्ये टॉपच्या गाड्यांच्यात राहायची. टॉपच्या गाड्यांच्यात राहायची. त्याच्यामुळं आम्हाला कधी बैल एकदम नाराज केलंच नाही त्यांनी, आम्हाला दिलंच. म्हणजे त्यांनी आता एंडिंगला तर आमच्या अपेक्षेपेक्षा आम्हाला गुलाल त्यांनी आम्हाला दिले. म्हणजे 3 गुलाल हॅट्रिक गुलालाची आम्हाला केलेली आहे. मी म्हणेल की दादा तुम्ही आताच म्हणालात की ड्रायव्हर आमचे जे आहेत त्यांनी सांगितलं की गाडी सुरू ठेवायची, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता ड्रायव्हरला आमच्या कमीत कमी 8 वर्ष होत असतील आमचीच गाडी हाकलतात ते. आणि एकदम अनुभवी ड्रायव्हर आणि मेन म्हणजे संयमी ड्रायव्हर आहे. आता तुम्ही बघताच की आमची गाडी कधीच 1 नंबरला टर्न करायला जात नाही, कधीच जात नाही. गेली तरी 6वी 7वी 8वी अशीच आमची गाडी टर्न करते, पण पहिल्या गट्ट्यात आमची गाडी येते. हे सगळं ड्रायव्हरचं कसं पाहिजे. शेवटी बैल धावणारी, सर्वांची बैल धावणारी आहेत. बरोबर. म्हणजे असं कोणीच असं म्हणायचं नाही की मी ह्या बंदरात सांगून नंबर करेन. बरोबर. सर्व मेहनत करतात, सर्वजण मेहनत करतात. पण प्रत्येक वेळी ड्रायव्हरचं कौशल्य पण आहे. ज्यांचं ड्रायव्हरचं कौशल्य दाखवलं त्यांना यश हे भेटलंच, म्हणजे गुलाल हे भेटले. तसं आमच्या नशिबाने आम्हाला सचिन धनावडे आहेत महानचे, त्यांनी आम्हाला चांगले गुलाल दिले.
म्हणजे आणि दुसरी एक त्यांच्याबद्दल एक सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या गाडीला कधीच खर्च नाही दिला त्यांनी. दरवर्षी गाडीला आम्हाला दरवर्षी खर्च करायला लागायचा, म्हणजे आमच्या छकडीला बरोबर. आमचं बैल सुखरूप येतात, आमची छकडी सुखरूप येते, ह्यातच खूप झालं. भले आम्हाला गुलाल कमी भेटू दे, 2 नंबर भेटचे भेटू, 3 नंबरचे भेटू दे, पण आमची बैल आणि आमची छकडी ही सुखरूप आमच्या घरी येते, सुखरूप येत आहेत. अजूनपर्यंत आम्हाला 1ही रुपयाचा या छकडीला खर्च केला नाही. ते तर आहे. ते यातूनच आपलं जो जॉकी आहे त्यांचं कौशल्य दिसून येते की कौशल्य दिसून येते, ह्याच्यातून दिसून येते. गाडी हाकलतात. मी म्हणेल की दादा आता चुकून जर येणाऱ्या दिवसात कोणी शर्यत अजून एक ठेवली तर तयारी असेल तिथे हाकलण्याची लगेच. आता त्यांनी आताच एक बाईट दिली होती त्यांनी आपल्या मनू डायरीला, त्यांनी दिली होती. ते बोलले नाही, आमचा जो विचार होता की आपण लास्ट करू, पण ते म्हणतात नाही आपण आणखी एक शर्यत करू, जर कोणी ठेवली तर करायची, नाहीतर नाही करायची, म्हणजे बंद करायची. पण जर कोणी बायचान्स ठेवलीच आता या मेच्या एंडिंग तर आपण आपली गाडी हाकलायची. तरी किती आता 1 नंबरचे गुलाल आपल्या जोडीने म्हणजे किती दिलेले आहेत? 1 नंबरचे तेच तर सांगतो, 1 नंबरचे फक्त आम्हाला 2च गुलाल मिळाले, म्हणजे चिखली नंतर आणि चिखली नंतर तसे 2 नंबर 3 नंबरचे गुलाल आम्हाला म्हणजे 4-4 5-5 असे भेटलेले आहेत. पण 1 नंबरचे गुलाल आहेत. आता तुमच्या मुलाखतीत आम्ही मागे सांगितलं होतं की आम्हाला 2 नंबरची हॅट्रिक झाली. स्टार्टिंग आम्ही 2 नंबरची आम्हाला हॅट्रिक झाली, 2 नंबरची. आम्हाला 1 नंबरचा गुलाल पावलाने जायचं. ते मी खूपच सुंदर आणि खूप शुभेच्छा देईल आपल्याला. जो येणारा पर्व आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देईल. आणि मी म्हणेल की दादा आता गाडी बंद होणारच बघायला गेलं तर, पण नवीन जो पर्व येणार आहे त्यासाठी काय विचार आहे किंवा तेव्हा कसं नियोजन असणार आहे? नाही, आता आमची बैल रिझल्ट देत आहेत, तर आमचा अजून तरी विचार नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की दुसरा बैल वगैरे ना? तसं मी आता तेच विचारणार होतो की बैलांनी एवढे गुलाल दिलेले आहेत तर अर्थात त्यांची किंमत वाढलेली असेल आणि कोण ना कोण बोली लावणार त्याच्यावर, तेव्हा म्हणजे काय असणार आहे की बैल द्यायचं वगैरे विचार? बैल विकणं हा विषयच नसतो आमचा. म्हणजे आमच्या दावणीला वाढणारा बैल आम्ही विकत नाही. कमी असेल तर देतो आम्ही, कमी असेल तर देतो, बरोबर. पण वाढणारा बैल म्हणजे आम्ही ही तर जोडी नाही देणार. ही जोडी आमच्यासाठी आम्हाला खूप गुलाल दिलं त्यांनी, म्हणजे आम्हाला कधी नाराज नाही केलंय बैलांनी, तर ते थोडंसं चुकीचं होईल ना. तेच आहे, कारण की ज्या बैलावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच जर नंदी आपण दिला तर ते एक दुःख नेहमी राहील. आणि बैलांनी खूप जास्त आपल्याला मी म्हणेल की गुलाल दिलेलेच आहे. आजचा जो माती बंदर आहे, अष्टमी माती बंदर, मी म्हणेल की रोहामध्ये थोडं नावाजलेलं माती बंदर आहे. खूप सुंदर अशा गाड्या या माती बंदरामध्ये होतात. या माती बंदराबद्दल तुम्ही काय सांगा? बंदर तर तुम्ही बघितलं म्हणजे आईच पैसा आहे, कुठे टर्न नाही जास्त, काय नाही. म्हणजे एकाच वेळी 4-4 5-5 गाड्या धावू शकतात. त्या कमिटीचं पण कौतुक केलं पाहिजे. ते मैदान स्टार्टिंगला बनवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. आज त्यांना म्हणजे लोकांना चांगलं मैदान त्यांच्यामुळे भेटते. आणि आयोजन तर त्यांचं खूपच चांगलं असतं. आयोजनाबद्दल काहीच प्रश्न नाही, खूपच चांगलं आयोजन असतं त्यांचं. काहीच ना. मी म्हणेल की दादा आपल्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आपण काय करता सोबत? आपण गाडी सोबतच असता, पण त्या व्यतिरिक्त आपण काय करता? आहे म्हणजे मी जॉबला आहे, म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला आहे. पण तो जपून तुम्ही हा छंद पण म्हणजे सुट्टी असेल त्यावर येतो मी, म्हणजे त्यावर येतात. नाही, खरंच खूप सुंदर. तो नाद तर असायलाच पाहिजे सोबत. आपलं जे काम म्हणेल किंवा जे पण आपण कार्य करत असतो त्यामध्ये गुंतलेला माणूस असेल, एक नादापोटी आपण येतो याच्यामध्ये आणि याच्यामध्ये गुंतून असतो. मी म्हणेल की आता जी युवा पिढी आहे ती कुठे ना कुठेतरी या क्षेत्रामध्ये वळते. आता तुम्ही बघायला गेला तर खूप अगोदरपासून या क्षेत्राला बघत असाल, तर तुम्ही यांना काय संदेश द्याल मग? नाही, आता कसं झालंय, थोडं प्रत्येक क्षेत्रात चुरशीचं व्हायला लागलंय, बरोबर. प्रत्येक गाडी मालकांनी म्हणा किंवा पब्लिकनी म्हणा थोडं संयम बाळगला पाहिजे. कमिटी जीव तोडून तुम्हाला सांगते की गाडी पुढे आणू नका, ऐकलं पाहिजे. तुम्ही ऐकाल तर तुमचे बैल सेफ राहतील, ड्रायव्हर सेफ राहील, तुमची गाडी सेफ राहील. पुढच्या बंदरात तुम्ही आणखी कमी धावत असतील बैल किंवा काय कुठे अडथळा झाला असेल तर तुम्ही आणखी मेहनत करून पुढच्या बंदरात चांगली मेहनत करा. पण भांडणं वगैरे असं काही करायला पाहिजे. आता ही नवीन पिढी पण नाही, शक्यता नाही दिसत म्हणा, तरी पण त्याने संयम थोडासा बाळगला पाहिजे. संयम बाळगला, कारण की गरम रक्त असतं तरुण वयामध्ये. तो कुठं ना कुठेतरी आपण बोलताना बोला किंवा असं वादविवादासारखं कुठं ना कुठं होण्यासारखी संभावना असते. पण तुम्ही म्हणता की ते कुठं ना कुठे थांबायला पाहिजे, संयम बाळगायला पाहिजे. स्वयं बाळगा एवढंच मी त्यांना आव्हान करेन, बाकी काही नाही. एवढंच तुम्ही म्हणाल तर खरंच खूप सुंदर. आणि मी शुभेच्छा देईल दादा तुम्हाला. आपलं हा जो मित्र परिवार आहे आज आपल्या सोबत आहे आणि नेहमी खूप मोठा मित्र परिवार आपल्या सोबत असतो, त्यांच्याबद्दल तुम्ही आज काय सांगा? आता चिखलीत तुम्ही आम्हाला विचारलं होतं की तुमच्या पाठी कोणी नाहीये, तर तुम्हाला सांगितलं बघा आता किती खूप पब्लिक होती. म्हणजे आपल्या गाडीवर प्रेम करणारे आमच्या गावातील, आजूबाजूच्या गावातील म्हणा, अलिबाग पट्ट्यातील म्हणा, खूप लोक आहेत. त्या दिवशी फक्त चिखलीला आमच्या गावातला म्हणजे जो मेन मुलगा होता त्याचा साखरपुडा असल्यामुळे आमची पब्लिक तुम्हाला कमी दिसली होती. बरोबर. आता खूप पब्लिक होती.
बघायला तुम्ही म्हणजे ड्रोन मध्ये वगैरे. अर्थातच प्रेम आहे आपल्या प्रेम आहे गाडीवर. आहे खूप खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे. म्हणजे ते त्यांचं काम राखून वगैरे काम टाकून वगैरे आपली गाडी असेल तर 100% त्यांची उपस्थिती असतेच म्हणजे असतेच. असते. रविवार हा वार बघायला गेलं तर सुट्टीचा वार आहे, त्या दिवशी अर्थातच आपलं जो हो मित्र परिवार येतो. येतोच म्हणजे येतोच. आपलं मी म्हणेल की दादा घर परिवार म्हणजे गाडी सांभाळ कोण करते या गाडीचं? मिलिंद ठाकूर म्हणून आहे. हा आणि आणखी एक दुसरं एक आहे काका आहेत आमचे. हे दोघे जण म्हणजे बैल मेहनत करतात त्यांची. बैलांची आणि मेहनत ते लोकच करतात. म्हणजे घरातले सर्वच माणसं मेहनत करतात. हा. म्हणजे आमच्या घरी लेडीज असतील हा म्हणजे आता बैलांनी जशी थोडी मान जरी वर केली हा. तरी त्यांना पाणी दे पेंडा घाल हे अच्छा, हे करतात. त्यांना उलट आम्हाला सांगावं लागतं की बाबा जास्त पेंडा घालू नका बरोबर आहे. कारण का बैल मेंटेन ठेवायचा असतात. हम्म. म्हणजे आम्हाला घरून खूप सपोर्ट आहे म्हणजे ना तो- लेडीज असेल लहान मुलं असतील खूप अच्छा. सपोर्ट. आणि बैल पण आमचे एवढे प्रेमळ आहेत ना की खूप प्रेमळ आहेत. कोणाला काहीच काही म्हणजे करत नाही म्हणजे काहीच नाही. काहीच करत नाही. खरंच खूप सुंदर आणि खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. शेवटचा एक पर्व आपण संपता मी म्हणेल बैलांनी आपल्याला खुश केलेला आहे. अर्थातच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. आपल्यापैकी कोणाला काय बोलायचं आहे? तुम्ही काय सांगाल आनंदामध्ये आज? आनंद म्हणजे आता शर्यत कुठं असली तरी आम्ही वेळात वेळ काढून आम्ही या शर्यतीसाठी येतो. बरोबर आहे. आता आम्ही प्रत्येक जण जॉबला आहोत. आमचे हरेश घाग असतील आणि आता हे बघा हे आमचे अनिल ठाकूर मित्र आहेत. हा. कंपनीवर पश्चिम करून आलो. मी सुद्धा पश्चिम करून आलोय. अच्छा. आमचा मित्र आहे उत्तम ठाकूर हा हा. सुद्धा थोडस जॉब हे करून आलेला आहे. म्हणजे आम्हाला एक आवड आहे निर्माण झालेली आहे. आमचे मित्र आहेत ते भूषण ठाकूर यांच्या मार्फत आम्हाला ती आवड निर्माण झालेली आहे. आता चिखलीला जी शर्यत झाली तिथे सुद्धा मी पण होतो. बरोबर. म्हणजे वेळात वेळ काढून आम्ही जातोच. आणि आज तिथं सुद्धा सांगितलं होतं की बाबा फायनल आपल्याला भेटणार आणि आज सुद्धा सांगितलं होतं की फायनल आपल्याला भेटणार. एक आत्मविश्वास आमचा निर्माण झालेला आहे. बरोबर आहे. बैलांवरनं तो आत्मविश्वास कुठे ना कुठेतरी आपल्याला येतो. हा. आणि बैलांनी ते शब्द तुम्हाला दिलेले आहेत कारण की बैल विश्वासू झालेले आहेत. शब्दांना जे खरे जागतात असे बैल तुमचे झालेले आहेत. तर खरंच खूप खूप शुभेच्छा देईल मी तुम्हाला. आणि खूप सुंदर असा मित्रांनो मी म्हणेल की खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. खूप सुंदर मुलाखत देखील झालेली आहे. तर मुलाखत मी इथे संपवतो. बाय विश यू वेल बाय. चल दादा थँक्यू.